मेहंदी एकदम मस्त झाली हा माताची. अरे बेबी जी, ऐसे काहे देखत असतो? ऐसे काहे देखते हो? मला सांगा नक्की कुठले तुम्ही? ओ बेबी जी, राजस्थानचे असतो आम्ही. हो, जैसलमेरचे मेहंदी स्पेशलिस्ट आहोत आम्ही. जैसलमेर केसरिया बळम आवणी पदारोणी मारे रे. आप काहे पधारे हमारे देश? माडमुच्छे असतो. सिद्धू? अहो सिद्धिराज, सिद्धू अरे ते काय रे जिक्स, तुला एक दिवस बायकोपासून लांब राहता येत नाही? नाही, तुझ्या सांगण्याप्रमाणे आपण तुमच्या हळदीचा कार्यक्रम केला होता ना एकत्र, मग हे आता असं सोंग घेऊन याची काय गरज होती? अरे काय करू मी आता, भावनाला बघितल्याशिवाय चैनच पडत नव्हतं मला, म्हणून मग असं सगळं. अरे मग एक व्हिडिओ कॉल करायचा तिला. हे असं मेहंदी आर्टिस्ट बनून का आलास तू? आणि एक मिनिट, माझ्या ताईचा हात खराब करणार होतास ना तू? आणि हे कोण आहे? नाही, त्याची पण दाढी आणि मिशी खोटीच आहे, म्हणजे विगस लावलं त्यांनी. काढा हा? खोटी नाही. सिद्धू, बघ तुझी ओळख सगळ्यांना झाली तर तू प्लीज माझी वाट लावू नकोस. आत्ताच्या आत्ता ती दाढी मिशी काढा. दाढी मिशी काढा. वहिनी पकड. नाही थांब, काढा. जयंतराव तुम्ही? आई, तरी मला वाटलंच होतं या दोघांच्या बोलण्यावरून की हा आवाज मी कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय. वहिनी हो, मला पण हा आवाज ओळखीचाच वाटत होता यांचा. मग काही या बहिणी, मी आलो तेव्हा तुम्हाला काहीच कळलं नव्हतं, मला माहितीये. पण मी तुम्हाला आमच्या घरी यायची बंदी घातली होती ना, मग तरीही असं वेश बदलून आलात आमच्या घरी. लाज नाही वाटत तुम्हाला? जानू बाळा, जरा आवर स्वतःला, एवढा राग बरा नव्हे. नाही आई, एकतर हे आपल्या घरी जबरदस्ती घुसले, आणि त्याहूनही मोठी चूक यांनी ही केली की यांनी माझ्या हातावर मेहंदी काढायचा प्रयत्न केलाय. कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? आणि काय हो, मेहंदी काढायची खूप हौस आहे ना तुम्हाला?